नमस्कार, मी दीपक साने, विदर्भ ॲबेस टॅक्सी युनियनमधून बोलतो आहे. आज नितीन गडकरी साहेबांचं एक स्टेटमेंट पेपरमध्ये आलेलं आहे. नोकरीपेक्षा स्वयंरोजगाराला प्राधान्य द्या. खूप छान, वाचून आनंद झाला. त्यांनी यात जास्त उल्लेख केलेला आहे बाईक टॅक्सीचा. बाईक टॅक्सीचं एक पहिलं उदाहरण म्हणजे फेब्रुवारी 26ला एक बाईकर रॅपिडोचा, जे त्या प्रताप सरनाईक आणि सर्व पूर्ण दुनिया सांगते की इल्लीगल आहे, त्याचा मृत्यू पावला. त्या माणसाला एक तीळ मात्र काही भेटलेलं नाही. त्याच्या परिवाराला देव जाणे आज त्याची कोणती परिस्थिती आहे. यात मुलीसुद्धा उतरलेल्या आहेत. बाईक टॅक्सीचं कुठेही सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू कुठे काही नाही आहे. आणि मग या बाईकमुळे इथे आता जवळपास 80,000 जवळपास राईड होत आहेत बाईकच्या. आम्ही काय करायचं, आम्ही दरवर्षी 40 ते 50,000 टॅक्सेस भरतो आहे. तुम्ही म्हणाल तो नियम पाळतो. एक कागद जर व्यर्थ असला, पास नसला, तर तुम्ही आमच्या गाडीला 1,000 रुपयाचा दंड भरता. बाईक टॅक्सी प्रायव्हेट गाड्या, त्याही बाहेर म्हणजे दुसऱ्या राज्यातून आलेल्या गाड्या चालत आहेत. गाडी नंबर दुसरा असतो, ड्रायव्हर दुसरी गाडी घेऊन येतो. यात कोणत्या प्रकारची सेफ्टी राहील? आज जर समजा या बाईकवर काही झालं तर कोणत्या कस्टमरची सेफ्टी आहे? त्या बाईकवर कोणत्या कस्टमर, आमच्या गाडीमध्ये कस्टमरचा इन्शुरन्स असणार तर आमच्या गाडीला चालान करता तुम्ही. मग या बाईक टॅक्सी कशासाठी आणता आमच्या हाताळावर? मग अगोदर सांगायचं होतं की बाबा तुम्ही कॅब नका घेऊ. आणि उलट या कंपन्या कोणत्या दबावाखाली काम करत आहेत माहिती नाही. कलेक्टर साहेब म्हणतात हम इतनी बड़ी कंपनी पे दबाव नहीं बना सकते. आत्ता जस्ट परवाच्या रोजी मी आयुक्तांना भेटलो, मनपा आयुक्तांना. ते मला सांगतात तुम मुख्यमंत्री साहेबसे क्यों नहीं चर्चा करते. कितीदा भेटायचं तर मुख्यमंत्री तर भेटतच नाही ना. आमचं म्हणणं आहे की बाईक टॅक्सीला तुम्ही जर करायचं असेल ना, करा साहेब. तुम्ही काही करू शकता. तुम्ही सरकार आहात ना, मायबाप आहात, तुम्ही काही करू शकता. मग त्या कॅबलासुद्धा, त्या बाईकवाल्यासुद्धा येलो प्लेट, दरवर्षी टॅक्सेस, इन्शुरन्स, कस्टमरचा इन्शुरन्स सर्व लावा ना. ज्या प्रकारे आमचा जर इन्शुरन्स नसला तर आमच्या गाडीला 1,000 रुपयाचा दंड लावता. दंड तर ड्रायव्हरलाही लावता आणि मालकाही लावता, डबल लावता ना. मग हा कुठला तो न्याय झालेला आहे? तुम्ही इतक्या तुमच्या भाषणातून असं वाटतं की जनतेचे खूप हितचिंतक आहात ना. विरोध करत आहे. आता मधातच जे आहे काही दिवसाआधी त्या बाईक टॅक्सीवर कारवाई झाली होती. कारवाई तर होत आहे. कोणती कारवाई सर? कारवाई कोणती होते? थुतूर मोतर कारवाई होते आहे. 10 गाड्या पकडायच्या आणि पूर्ण प्राईस घेऊन घ्यायचं का? मला एक सांगा ना. 10 गाड्या पकडायच्या, दंड करायचा आणि मग तुम्ही सांगायचं आम्ही कारवाई केली म्हणून. कारवाई केली म्हणून सांगायची का? अहो सिंपल एक उपाय आहे. तुम्ही सरकार आहे, काही करू शकता ना. प्ले स्टोअरवरनं हटवा ना. प्ले स्टोअरवर हटवा ना. आमच्या गाडीत काही चुका झाल्या तर आमची गाडी डिटेन करता, बरोबर ना. आणि त्या कंपनीवाला बोलून आमची ID ब्लॉक करून घ्या, जेणेकरून आम्ही काहीच करू शकणार नाही. मागणी आहे तुम्हाला बाईक टॅक्सी करायची असेल ना, आम्ही तुम्हाला काही बोलू शकत नाही. आमच्या ताकद नाही. तुम्हाला कोणी मायबाप आहात ना, सरकार आहात तुम्ही, तर तुम्ही त्या बाईक टॅक्सीला आमच्याप्रमाणे 30-40,000 जे काही असेल ते टॅक्सेस लावा, येलो प्लेट लावायला सांगा आणि कस्टमरचा इन्शुरन्स, कस्टमरची सेफ्टी कशी राहील ते सांगा ना. बरं, तेवढं केल्यानंतर मग तुमचा काही विरोध नाही विरोध. आणि मग हां दुसरा आहे, कंपन्याला सांगा जे ॲग्रिगेटर पॉलिसी आहे, रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटीचे रेट दिलेत ते त्यांना रेट आम्हाला रेट करून द्या आणि फिक्स करून द्या ना. रेट 24/7चे रेट द्या ना आम्हाला. ते का रेट देत नाही आहे? त्या रेटवर तुम्ही लागू करायचा हतबल झालात. एक साध्या कंपन्याकडनं तुम्ही रेट घेऊ शकत नाही. आपण स्वतः बनवलेले आहेत. 10-12 वर्षानंतर तुम्ही खटुआ समितीच्या संदर्भाने तुम्ही रेट बनवलेत आणि अद्याप ते रेट लागू करू शकत नाही. कलेक्टर हतबल झालेले आहेत, मंत्री साहेब हतबल, म्हणजे पूर्ण सरकारच हतबल आहे. काय ओला उबरच्या समोर? ओला उबर काय यांना चालवते की हे लोक ओला उबरला काढतात? सरकार म्हणते की हे रोजगार मिळत आहे, एकल रोजगार मिळत आहे, स्वयंरोजगार मिळत बरोबर ना सर? तर त्यामुळे युवकांना कुठेतरी सर फायदा होतो. अगदी बरोबर सर, बरोबर बोलला सर. सुशिक्षित लोक, इंजिनियर लोक, मुली शिकलेल्या पार्ट टाईम जॉब करून त्या बाईकवर येतात. काय येत आहेत? त्यांना नोकऱ्या नाहीत म्हणून ना. हां, ते बरोबर शोभा आहे. म्हणजे एक BTech झालेली मुलगी किंवा इंजिनियर झालेला मुलगा त्या बाईक टॅक्सीवर तो व्यापार करतो आहे. तो व्यवसाय आहे का? त्याची लायकी कुठे आहे? इंजिनियर आहे ना, तो इंजिनियर आहे. तो मॅनेजर पदाचा मुलगा त्या गाडीवर तो बाईक व्यवसाय करतो. व्यवसाय आहे का? ते स्किल डेव्हलपमेंट आहे. त्यांनी इंजिनिअरिंग कशाला केलेली आहे? त्यांनी ग्रॅज्युएशन कशाला केलेलं आहे? ह्या बाईक टॅक्सीवर व्यवसाय करायसाठी. तो इलिगल, ज्यात कस्टमरची, प्रवाशांची कुठेही सेफ्टी नाही आहे, हे व्यवसाय झाला. स्किल डेव्हलपमेंट आहे. भूमिका काही नाही, फक्त आम्ही हातपायात जोडत राहू. याच्याशिवाय भूमिका काय? आम्ही काय थोडं काही करतो म्हटलं तर दंडे मारतात, लॉ अँड ऑर्डर दाखवतात. आता तर नवीन भाषणं यायला लागलेली आहेत. करायचं काय आम्ही लोकांनी? काय मागणी काय आहे? मागणी साहेब एकच आहे. आम्हाला एक तर बाईक टॅक्सी तुम्ही कायमची बंद करा, किंवा ज्या प्रकारे आम्हाला 30-40,000 भरावं लागतात त्याप्रमाणे त्यांनाही नियम लावा. त्या नियमाचं काटेकोरपणाने नियम पालन व्हायला पाहिजे. आणि आम्हाला रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने जे रेट बनवले ते रेट फिक्स द्यायला पाहिजेत.
कायमचे 24/7/365, जेणेकरून प्रवाशाची फसवणूक होणार नाही, आमची फसवणूक होणार नाही. मी आता स्क्रीनशॉट दाखवू शकतो. 10 लाखाच्या गाडीला 51 रुपयाची बुकिंग. मॅडम, लाजीरवाणी गोष्ट आहे, हो, लाजीरवाणी गोष्ट आहे. 51 रुपयाची बॅकिंग 10 लाखाच्या गाडीला. त्याला बाईकवाल्याला 10 रुपये किलोमीटर पडते कमीत कमी. आम्हाला 9 रुपये 10 रुपये, कधी कधी एखादी 25 रुपये मिळत असेल. कुठला न्याय आहे? सरकार न्याय करते की स्वतःचं पोट भरते हेच कळायला मार्ग नाही आहे. आम्ही फक्त इतकंच रडू शकतो, बोलू शकतो, काही करू शकत नाही. दीपक साने, विदर्भ ॲबेस टॅक्सी युनियन. आता काही नाही, पुन्हा एक लिहिलेलं आहे.